हाय सारा. मी लक्ष्मी श्री सूक्त वाचायला जेव्हापासून घेतलं, ते मी लक्ष्मी सूक्त पण वाचत होते आणि विष्णू सहस्त्रनाम पण वाचत होते. त्याच्यात मला खूप सुंदर अनुभव आले. पहिला अनुभव म्हणजे माझं 2-3 वर्ष, जवळजवळ 3-3.5 वर्ष मी माझा एक पुण्याचा फ्लॅट विकायचा प्रयत्न करत होते. मी हे वाचायला सुरुवात केली आणि 1 महिन्याच्या आत मला क्लायंट मिळाला आणि 2 त्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 2 महिन्यामध्ये माझं डील पूर्ण झालं. आणखीन एक विष्णू सहस्त्रनामाचा अनुभव असा आला, की मी विष्णू सहस्त्रनाम वाचायला लागले आणि जवळ-जवळ 1 महिन्याच्या आत म्हणजे असंच झालं. 1 महिन्याच्या आत मी कुणाकडे तरी बारशाला गेले होते आणि तिकडे त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून सगळ्यांना असं रँडमली पॅक केलेलं होतं. एक छोटीशी मूर्ती होती, वेगवेगळी लोकांना आणि मला श्री विष्णूंची मूर्ती मिळाली. आजपर्यंत मला नेहमी गणपतीची मूर्ती मिळत आली आहे. कधी पण कुठल्याही फंक्शन्सना किंवा कोणी आपल्या घरी आलं तर आणतं तसं. मला पहिल्यांदी ती सुंदर बाळकृष्णाची विष्णू ही मूर्ती मिळाली आणि जिने आम्हाला ही दिली, तिला मी विचारलं, की "तू सगळ्यांना अशी दिलीस का?" तर ती म्हणाली, "अगं नाही, 2च होत्या बाळकृष्णाच्या मूर्ती, पण मला त्या खूप आवडल्या होत्या आणि मी त्या तशा ठेवल्या होत्या आणि वेगवेगळ्या लोकांना म्हणजे बऱ्याच जणांना गणपतीच दिला होता आणि असं एक जनरल ठेवलं होतं, एक बॉक्स काढून देत होते आणि मला ती मूर्ती मिळाली." त्यामुळे मला त्याचा खूप चांगला अनुभव आहे आणि बाकी पण छोटे-छोटे अनुभव येतच आहेत, जे असे प्रत्यक्ष असं दिसतील असे नाही, पण घरातलं वातावरण म्हणा, रिलेशनशिप्स म्हणा किंवा हे असं मला काही-काही ज्या गोष्टी माझ्या खूप दिवस थांबलेल्या होत्या रादर, की कळत नव्हतं कसं करावं, काय करावं आणि आता त्या एकेका गोष्टींना मार्ग मिळतो आहे आणि त्या नक्की माझ्या पूर्ण होतील ह्याची मला खात्री आहे. थँक यू. थँक यू सो मच. नमस्कार.